आणि पहलगाममध्ये भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख उत्तर दिलं। हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारतानं पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले। भारतानं हल्ला केलेली ठिकाणं ही दहशतवादी तळ नव्हते असा दावा पाकिस्तान वारंवार करत होता। पण पाकिस्ताननं केलेले हे सगळे दावे किती फोल आहेत हे फक्त 30 दिवसांमध्ये स्पष्ट झालं। कारण भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं आता समोर आली आहेत। कंदहार विमान अपहरण ते अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्लचा मृत्यू या गेल्या 1-2 दशकांमधल्या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्या दहशतवाद्यांची नावं समोर आली होती त्यांचा यामध्ये समावेश आहे। भारतानं केलेली कारवाई ही युद्धाची कृती नव्हती तर ती दहशतवाद विरोधातली कारवाईच होती हे या सगळ्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। पाकिस्तान आणि दहशतवाद हे दोन शब्द वेगळे होऊच शकत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। हे 5ही दहशतवादी वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते आणि जगभरातल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता। मुदस्सर खदियान खान उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल। अबू जुंदाल हा लष्कर ए तय्यबाचा सदस्य होता। मरकज ए तय्यबा मुरीदकेचा प्रभारी होता। त्याच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्कराचा गार्ड ऑफ ऑनर त्याला मिळाला। अंत्यविधीला पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पाकिस्तानातल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्याला पुष्पहार अर्पण केला गेला। हाफिज अब्दुल रऊफ या दहशतवाद्याच्या नेतृत्वात अंत्ययात्राही काढण्यात आली। पाकिस्तानातल्या एका सरकारी शाळेत ही अंत्ययात्रा पार पडली। या अंत्ययात्रेला लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पाकिस्तानातल्या पंजाबचे आयजी प्रार्थना सभेला उपस्थित होते। दुसरा अतिरेकी आहे हाफिज मोहम्मद जमील। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता। मौलाना मसूद अझहरचा तो मेहुणा होता। बहावलपूर मधल्या मरकज सुभान अल्लाहचा तो प्रभारी होता। तरुणांना कट्टरपंथी शिकवण देण्यात तो अग्रेसर असायचा। जैश ए मोहम्मदसाठी निधी संकलनात त्याचा मोठा सहभाग असायचा। मोहम्मद युसुफ अजहर उर्फ उस्तादजी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता। मौलाना मसूद अजहरचा मेहुणा होता। जैश ए मोहम्मदसाठी शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण तो द्यायचा। जम्मू काश्मीर मधल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता। कंदहार विमान अपहरण प्रकरणातला तो मोस्ट वॉन्टेड आरोपी होता। खलीद उर्फ अबू आकाश लष्कर ए तोयबाचा तो सक्रिय सदस्य होता। जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असायचा। अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात तो तरबेज होता। खालिदवर फैसलाबादमध्ये अंत्यसंस्कार पार पडले। त्याच्याही अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्करी अधिकारी उपस्थित होते। फैसलाबादचे उपायुक्तही या अंत्यसंस्कारासाठी हजर होते। मोहम्मद हसन खान जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता। पाकव्याप्त काश्मीर मधल्या जैश ए मोहम्मदचा तो कमांडर होता। मुफ्ती असगर खान काश्मीरी यांचा तो मुलगा होता। जम्मू काश्मीर मधल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो समन्वयक म्हणून काम करायचा। दहशतवादाला पाठीशी घालत नाही असं म्हणणाऱ्या पाकिस्तानचे सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी आणि राजकीय नेते, मंत्री ही या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते। पाकिस्तानची हीच दुटप्पी भूमिका भारतानं जगासमोर मांडली आहे। A lot of you have seen the reports and the coverage on media. If only civilians, if any civilians were killed in these attacks, I wonder what message this picture actually sends to all of you. This is a question that is worth asking. It's also odd that the funerals of civilians are carried out with the coffins being draped in Pakistani flags and state honors being accorded. As far as we are concerned, the individuals eliminated at these facilities were terrorists. Giving terrorist state funerals may be a practice in Pakistan. Doesn't seem to make much sense to us.
भारतावरील दहशतवादी हल्ल्यानंतर 3च दिवसात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचं नातं स्पष्ट केलं होतं. पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोषणारा देश आहे याची कबुलीच त्यांनी जगासमोर दिली होती. But you do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. पाकिस्तानवर केलेला एअर स्ट्राईक हा फक्त दहशतवादी तळांना टार्गेट करणारा होता हे भारतानं वारंवार सांगितलंय. पण तरीही पाकिस्तान ते मान्य करायला तयार नाहीये. भारत आणि पाकिस्तानमध्ये कायम तणाव राहावा यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि राजकीय नेते कायमच प्रयत्न करत असतात. दहशतवादी हे त्या प्रयत्नांचा मूळ आधार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताननं ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.